नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कोथिंबीरच्या पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीची माहिती बघणार आहोत। पहिली फवारणी 17 ते 18 दिवसाच्या नंतर करायची कोथिंबीरला। नेटिव्ह नावाचं बुरशीनाशक घ्यायचे, सोबत घ्यायचे ॲक्ट्रा नावाचं कीटकनाशक आणि सोबत बायोझिम नावाचं टॉनिक घ्यायचे, जे की या 3 औषध घेतल्यामुळे आपल्या कोथिंबीरची मर थांबते, कोथिंबीरची पानांची वाढ व्यवस्थित होते, मुळांची वाढ व्यवस्थित होते आणि कुठल्याही प्रकारचे कीटक पडत नाहीत। आणि आपल्याला दुसरी फवारणी घेते वेळेस पहिल्या फवारणीतून दुसऱ्या फवारणीत 10 दिवसाचं अंतर ठेवायचे आणि 28 दिवसाच्या नंतर दुसरी फवारणी घ्यायची, जे की सोबत वापरायचं आपल्याला विगोर जिओ लाईफ कंपनीचं विगोर वापरायचे। कोथिंबीरचा कलर व्यवस्थित येतो आणि वाढ व्यवस्थित होते। सोबत घ्यायचे रेडोमिल्ट गोल्ड, कुठल्याही प्रकारचे बुरशी पडू नये, पावसाचा प्रादुर्भाव पडू नये यासाठी रेडोमिल्ट गोल्ड घ्यायचे। सोबत कीटकनाशक आलिका नावाचे कीटकनाशक घ्यायचे आणि त्यासोबतच बायोविटा एक्स घ्यायचे, जे की आपल्या कोथिंबीरची वाढ व्यवस्थित करतं, कलर व्यवस्थित आणतं आणि तेजदार कोथिंबीर असते। चांगल्या प्रकारचे उत्पादन पण आपल्याला शेवटच्या स्टेजला मिळून